हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे मस्तपैकी मी शॉवर घेतलेला आहे, केस वगैरे धुतलेत, आज छान रेडी झाले. तर आज आमच्या इकडे बनवलेला आहे सँडविच, आणि ते बॉम्बे स्टाईल सँडविच आहे. तर शॉर्ट्समध्ये तुम्हाला त्याची रेसिपी दिसेलच, तर मी तुम्हाला दाखवते की ते कशा प्रकारे तयार केले. आणि हे पप्पानी बनवले. ओके, सो दाखवते तुम्हाला. इकडे बघ, आज काय आहे नाश्त्यामध्ये. सँडविच आहे, सुंदर चटणी केलेली आहे पप्पानी, तू पण जा कर आणि खा. ओके, सुंदर आहे. हे बघा, याच्यामध्ये आहे गाजर, टोमॅटो, बीट, आणि हे आहे काकडी, आणि इकडे ठेवलेली आहे चटणी. यामध्ये आहे आलू. तर आपल्याला आलू पहिले स्मॅश वगैरे करून घ्यायचा आहे. तर आधी आपण पहिल्यांदा बटाटे जे आहे ते स्मॅश करून घेऊ. आणि हे ना टोमॅटो, त्याच्यानंतर काकडी, गाजर हे चिरून घेऊ. आणि आपल्याला ऑनियनसुद्धा चिरून घ्यायचा आहे. तर आपण आधी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी असं छान छान चिरून घेऊया. आधी मी एक पोस्ट टाकली होती सँडविचची, ते नॉर्मल व्हेजी सँडविच होता, पण हे मी बनवते आहे ते आहे आलू सँडविच, आणि ते बॉम्बे स्टाईल जास्ती आहे. सो आपण चला मुंबई पद्धती, मुंबई स्टाईल. ओके, सो चला आपण सुरू करूया. रेसिपी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे, जाऊन चेकआउट करू शकता. आणि खूप छान झालं होतं. मला सँडविच तसं पण खूप जास्त आवडतं. आमच्या काकीने आम्हाला पपई दिला आहे, तर तो आता पपई दाखवते तुम्हाला. खाऊया आता तो पपई. हा बघा, पपई खूप छान आहे. अजून पण आहे याचा दुसरा पार्ट. आई धुते पहिले. हे बघा, आता कट करून खाऊ. गाईज, हे बघा, समोर जे राहतात शेजारी, त्यांनी फराळ दिलाय. तर आई तारीफ करत होती, या शंकरपाळ्या खूप छान आहे, खूप भारी आहे. तर मी ना थोड्या वेळाने ह्या खाऊन बघणार आहे की कशा लागतात. तर आता टेस्ट करूया. चांगलं आहे. ही खूप सुंदर अशी पैठणी मी ऑर्डर केलेली आहे वस्त्रानंद या वेबसाईटवरून. मी अशीच पैठण्या बघत होते गुगलवरती, आणि त्यांची वेबसाईट दिसली. खूप छान कलेक्शन आहे त्यांचं, आणि रिझनेबल रेट आहेत. फार काही जास्त म्हणजे कॉस्टली नाही आहे. वर्थ आहे. 1695 रुपयांची ही आहे, आणि येल्लो कलरमध्ये आहे. सो मी ते चेकआउट करत होते की कशी आहे, व्यवस्थित आहे ना. तर कापड पण सुंदर आहे, आणि कलर तर बघतायच किती छान दिसतोय माझ्यावरती तो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. याच्यावरचे रील्स आणि फोटोज मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती टाकणारच आहे. मागे तुम्ही बघितलं असेल ID, सो तिथे जाऊन चेकआउट करू शकता. मी इथे व्हॉईसवर देते बिकॉज शेजारी ज्या काकी राहतात त्या सकाळी रोज देवाची गाणी लावतात, त्याच्यामुळे आवाज असतो. सो मी इथे बोलू शकत नव्हते, म्हणून मी व्हॉईसवर दिलेला आहे. तर हा आहे फराळ. तर फराळामध्ये मी शंकरपाळीच्या आईने खूप तारीफ केली आहे. तर ना मी ती शंकरपाळी टेस्ट करून बघणार आहे कशी आहे ते. सो चला टेस्ट करूया. शंकरपाळी खूप क्रिस्पी आणि छान होती, टेस्टी होती. आणि त्याच्यामध्ये होता एक लाडू. मला वाटलं मेथीचा लाडू आहे म्हणून मी खायला गेले, कारण त्याचा रंग डार्क होता, पण तो होता बेसनचा लाडू. पण छान होती टेस्ट.
मी माझ्या ज्वेलरी बिझनेससाठी ऑनलाईन काही रॉ मटेरियल मागवलं होतं आणि ते आलं होतं आणि मी चेकआउट करत होते की सगळं व्यवस्थित आलं आहे का, मी जे मागवलं होतं ते त्यानुसार सगळं आलेलं आहे का ते मी बघत होते. आणि तुम्हाला ज्वेलरी बनवून घ्यायची असेल तर ज्वेलरी_by_साजिलीला तुम्ही चेकआउट करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. हे आहे दुपारचं जेवण, मस्त भाकरी आणि उसळ. गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजले 3. तर मी विचार केला की आता थोडंसं ज्वेलरीचं काम करूया आपण. तर मी आता ज्वेलरीचं काम करायला इथे मस्त बसली आहे, कारण आता वारा वगैरे सुटला आणि मस्त होऊन गेलेलं आहे. सो मी ठरवलं की आपण इथे मस्तपैकी बसूया आणि काम करूया. तर मी इथे सगळं काही सामान घेऊन बसली आहे, जे पण आपल्याला लागणार आहे. तर जर तुम्हाला कोणत्या पण प्रकारची ज्वेलरी बनवून हवी असेल, कस्टमाइज करून हवी असेल, तर तुम्ही ज्वेलरी_by_साजिली या माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन मला फॉलो करू शकता, तिकडे DM करू शकता आणि तुम्हाला हवी ती ज्वेलरी तुम्ही बनवून घेऊ शकता. तर चला, मी आता मगाशी दाखवलं होतं की थोडंसं आपलं सामान आलं होतं आणि ट्रेन आली इकडे. तर थोडंसं आपलं सामान आलं होतं आणि त्याच्यातून आपण आता बनवूया. मी आता विचार केला की आपल्या ज्वेलरी पेजसाठी मी शॉर्ट एक रील बनवेन आणि मग त्याच्यानंतर मग मी दाखवेनच मध्ये मध्ये बनवताना. आणि मी केस असे वरती बांधलेत बिकॉज खूप जास्त इरिटेट होतं काम करताना, त्याच्यामुळे मी असे वरती बांधलेत. सो चला, आधी पहिलं डिसाईड करूया की कोणत्या टाईपची आपल्याला डिझाईन बनवायची आहे ते, त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला. इकडे आता मी रील शूट केलं आहे आणि हे जे आहे चंद्रा पॅन्डंट, याच्यासाठी मी आता बनवणार आहे नेकलेस. सो चला स्टार्ट करूया काम. हाय गाईज, थोडंसं काम माझं झालेलं आहे. हे बघा, हे मी केलेलं आहे. ते 1 तास गेला. तर मी फिगर आउट करत होती काय करायचं, कसं करायचं, त्याच्यात 1 तास गेला. सो आता कंप्लीट करते आणि थोड्या वेळाने भेटेन मी. तर आता वाजलेत 4:06. तर मी म्हटलं की आता कचरा काढून घेते आणि काम अजून अर्धा बाकीचं आहे. तर पहिले कचरा काढून घेते आणि मग बाकीची कामं करूया. वाजलेत 5:30 आणि ऑलमोस्ट डन होत आला, पण मला भूक लागली म्हणून मी खाते ही चकली. खूप छान आहे. काम पूर्ण करते. हे गाईज, आता वाजलेत फायनली 6 आणि आता कंप्लीट झालं आहे. 5:43 वाजलेत. तिकडे बघू शकता तुम्ही 6 वाजलेत आणि माझा नेकलेस झालेला आहे कंप्लीट. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ब्युटिफुल नेकलेस आपला कंप्लीट झालेला आहे फायनली. खूप जास्त मेहनत लागते हँडमेड ज्वेलरी बनवण्यासाठी. तर तुम्हाला हवी असेल तर चेकआउट करा माझं पेज. आता हे सगळं इकडे पसारा झाला आहे, तो आता मी